हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय चॅनल AM क्लासेस. आज आपण 9th स्टँडर्ड जॉमेट्रीसाठी फर्स्ट लेसन बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्रीमधील क्वेश्चन नंबर 3 पाहणार आहोत. पहा आपल्याला क्वेश्चन काय दिला आहे. फ्रॉम द इन्फॉर्मेशन गिवन बिलो फाइंड विच ऑफ द पॉइंट इज बिटवीन द अदर टू. काय विचारलेलं आहे पहा आपल्याला या ठिकाणी 3 पॉईंट्स दिलेले असणार आहेत आणि त्या 3 पॉईंट्समध्ये कोणता पॉईंट हा इतर 2 पॉईंट्सच्या मध्ये आहे, बिटवीन आहे, हे आपल्याला फाइंड करायचं आहे. इफ द पॉईंट्स आर नॉट कोलिनियर स्टेट सो. आणि जर पॉईंट्स कोलिनियर नसतील तर तसं आपल्याला लिहायचं आहे. आता हे एक्झाम्पल आपल्याला कशा प्रकारे सॉल्व्ह करायचं आहे हे आपण समजून घेऊ. प्रथम आपण कोलिनियर पॉईंट्स आणि नॉन कोलिनियर पॉईंट्स म्हणजे काय हे समजून घेऊ. आता या ठिकाणी पॉईंट P, पॉईंट Q आणि पॉईंट R हे तिन्ही पॉईंट एकाच लाईनवरती आहेत, म्हणजे हे पॉईंट्स काय आहेत, कोलिनियर पॉईंट्स आहेत. आणि नॉन कोलिनियर पॉईंट्स म्हणजे काय. आता या ठिकाणी पॉईंट P, पॉईंट Q आणि पॉईंट R हे 3 पॉईंट्स आहेत आणि हे 3 पॉईंट्स एकाच लाईनवरती नाहीत किंवा या 3 पॉईंट्समधून आपण एक लाईन काढू शकत नाही, म्हणजेच हे काय आहेत, नॉन कोलिनियर पॉईंट्स आहेत. जर पॉईंट्स कोलिनियर असतील तर आपण मिडलला कोणता पॉईंट आहे हे सांगू शकतो. आता या ठिकाणी Q हा पॉईंट P आणि R या 2 पॉईंट्सच्या बिटवीन आहे हे आपण सांगू शकतो. पण जर पॉईंट्स नॉन कोलिनियर असतील तर आपण मिडलला किंवा इतर 2 पॉईंट्सच्या मध्ये कोणता पॉईंट आहे हे आपण सांगू शकत नाही. म्हणजे जर पॉईंट्स कोलिनियर असतील तर आपण काय करू शकतो, इतर 2 पॉईंट्सच्या बिटवीन कोणता पॉईंट आहे हे सांगू शकतो. मग आता आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी प्रथम पॉईंट्स कोलिनियर आहेत की नाही हे चेक करावं लागेल. आता पॉईंट्स कोलिनियर आहेत की नाहीत हे आपल्याला कसं फाइंड करता येईल. जर आपण 2 स्मॉलर डिस्टन्सची सम केली तर ती आपल्याला जर ग्रेटर डिस्टन्स एवढी मिळाली तर काय असणार आहेत, हे 3 पॉईंट्स कोलिनियर असणार आहेत. आता समजा जर PQ हे 5 असेल आणि QR हे 4 असेल तर PR हे किती मिळेल आपल्याला, 5 + 4 9. म्हणजेच 2 स्मॉलर डिस्टन्सची ॲडिशन जर ग्रेटर डिस्टन्स एवढी येत असेल तर हे 3 पॉईंट्स काय असणार आहेत, कोलिनियर असणार आहेत. आणि जर पॉईंट्स कोलिनियर असतील तर आपण कोणता पॉईंट इतर 2 पॉईंट्सच्या मध्ये आहे, बिटवीन आहे, हे आपण सांगू शकतो. मग आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी प्रथम काय करू, पॉईंट्स कोलिनियर आहेत की नाही हे काढून घेऊ आणि त्याच्यावरून आपण कोणता पॉईंट इतर 2 पॉईंट्सच्या मध्ये आहे हे सांगू. पहा सॉल्व्ह करू आपण एक्झाम्पल. आता फर्स्ट एक्झाम्पल काय दिले आहे पहा आपल्याला. या ठिकाणी 3 पॉईंट्स दिलेले आहेत. पॉईंट P, पॉईंट Q आणि पॉईंट R हे 3 पॉईंट्स आपल्याला दिलेले आहेत. डिस्टन्स बिटवीन द पॉईंट्स PR दिलेला आहे 7, डिस्टन्स बिटवीन द पॉईंट्स P अँड Q 10 आणि डिस्टन्स बिटवीन द पॉईंट्स Q अँड R 3 दिलेला आहे. प्रथम आपण हे 3 पॉईंट्स कोलिनियर आहेत की नाही हे चेक करून घेऊ. प्रथम काय करायचं, जे ग्रेटेस्ट डिस्टन्स आहे ते आपल्याला लिहून घ्यायचं आहे. लार्जेस्ट डिस्टन्स आपल्याला लिहून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये लार्जेस्ट डिस्टन्स कोणता आहे पहा, 7, 10 अँड 3. याच्यामध्ये सगळ्यात लार्जेस्ट डिस्टन्स कोणता आहे, 10. हे प्रथम आपण लिहून घेऊ. डिस्टन्स PQ इज इक्वल टू 10. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 1. आता काय करायचं आहे आपल्याला, 2 स्मॉलर डिस्टन्सची काय करायची आहे, सम करायची आहे. डिस्टन्स PR प्लस डिस्टन्स QR इज इक्वल टू, डिस्टन्स PR किती आहे 7 प्लस डिस्टन्स QR किती आहे 3, 7 + 3 इज इक्वल टू 10. 7 + 3 10. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 2. आता फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2 दोन्ही डिस्टन्स काय आहेत पहा, इक्वल आहेत. म्हणजेच हे तिन्ही पॉईंट्स काय असणार आहेत, कोलिनियर असणार आहेत, कारण 2 स्मॉलर डिस्टन्सची सम आपल्याला लार्जेस्ट डिस्टन्स एवढी मिळाली आहे. म्हणजेच आपण काय लिहू शकतो पहा, फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2, फ्रॉम इक्वेशन डिस्टन्स PR प्लस डिस्टन्स QR इज इक्वल टू डिस्टन्स PQ. डिस्टन्स PR प्लस डिस्टन्स QR is equal to distance PQ. Therefore, points P, Q and R are collinear. म्हणजेच हे 3 पॉईंट्स काय आहेत, कोलिनियर आहेत. आणि कोणता पॉईंट इतर 2 पॉईंट्सच्या मध्ये असणार आहे. आता या ठिकाणी कोणता पॉईंट रिपीट झालेला आहे, R हा पॉईंट रिपीट झालेला आहे. म्हणजे R हा पॉईंट काय असणार आहे, P आणि Qच्या मध्ये असणार आहे. पॉईंट P आणि पॉईंट Qच्या बिटवीन R हा पॉईंट असणार आहे. पॉईंट R लाईज बिटवीन पॉईंट्स P अँड Q. हेच आपण कसं लिहू शकतो, P डॅश R डॅश Q किंवा Q डॅश R डॅश P. अशा प्रकारे आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करायची आहेत. नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करू आपण.
सेकंड एक्झाम्पल काय दिलं आहे पहा आपल्याला. डिस्टन्स बिटवीन द पॉईंट्स आर अँड एस इज इक्वल टू 8. डिस्टन्स बिटवीन द पॉईंट्स एस अँड टी इज इक्वल टू 6. डिस्टन्स बिटवीन द पॉईंट्स आर अँड टी इज इक्वल टू 4. प्रथम काय करायचं आहे आपल्याला, लार्जेस्ट डिस्टन्स लिहून घ्यायचं आहे. डिस्टन्स आर एस इज इक्वल टू 8. सगळ्यात लार्जेस्ट डिस्टन्स कोणता आहे, 8, 6 आणि 4 मध्ये 8 हे काय आहे, सगळ्यात लार्जेस्ट डिस्टन्स आहे. याला आपण देऊ इक्वेशन नंबर 1. आता काय करायचं आपल्याला, 2 स्मॉलर डिस्टन्सची सम करायची आहे. म्हणजे डिस्टन्स एस टी प्लस डिस्टन्स आर टीची आपण सम करू. डिस्टन्स एस टी प्लस डिस्टन्स आर टी इज इक्वल टू, एस टी किती आहे 6 प्लस आर टी किती आहे 4. 6 प्लस 4 10. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 2. आता फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2 स्मॉलर डिस्टन्सची सम आपल्याला लार्जेस्ट डिस्टन्स एवढी मिळालेली नाही. म्हणजेच हे 3 पॉईंट्स कोलिनियर असणार नाहीत. कोणते 3 पॉईंट्स दिलेले आहेत आपल्याला, आर, एस आणि टी हे 3 पॉईंट्स आपल्याला दिलेले आहेत. म्हणजेच हे 3 पॉईंट्स कोलिनियर नाहीत. फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2 डिस्टन्स एस टी प्लस डिस्टन्स आर टी इज नॉट इक्वल टू डिस्टन्स आर एस. डिस्टन्स एस टी प्लस डिस्टन्स आर टी इज नॉट इक्वल टू, इज नॉट इक्वल टू कसं लिहायचं आपल्याला, इक्वल साईन द्यायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला तिरकी लाईन मारायची आहे. इज नॉट इक्वल टू डिस्टन्स आर एस. देअरफॉर पॉईंट्स आर, एस अँड टी आर नॉट कोलिनियर. अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करू आपण. आता एक्झाम्पल 3 काय दिलं आहे पहा आपल्याला. या ठिकाणी आपल्याला 3 पॉईंट्स दिलेले आहेत, ए, बी आणि सी. हे 3 पॉईंट्स आपल्याला दिलेले आहेत. आणि ए आणि बी या 2 पॉईंटमधील डिस्टन्स किती दिलेला आहे 16. सी आणि ए या 2 पॉईंटमधील डिस्टन्स किती दिलेला आहे 9. बी आणि सी या 2 पॉईंटमधील डिस्टन्स किती दिलेला आहे 7. आणि कोणता पॉईंट हा इतर 2 पॉईंटच्या मध्ये असणार आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. हे आपल्याला फाइंड करायचं आहे. आता एक्झाम्पल सॉल्व करताना प्रथम आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात लार्जेस्ट डिस्टन्स कोणता आहे हे लिहून घ्यायचं आहे. आता 16, 9 अँड 7 याच्यामध्ये सगळ्यात लार्जेस्ट डिस्टन्स कोणता आहे 16. लिहून घेऊ आपण. डिस्टन्स ए बी इज इक्वल टू 16. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 1. आता काय करायचं आपल्याला, 2 स्मॉलर डिस्टन्स आहेत त्यांची सम करायची आहे. म्हणजेच डिस्टन्स सी ए प्लस डिस्टन्स बी सी. डिस्टन्स सी ए प्लस डिस्टन्स बी सी इज इक्वल टू, डिस्टन्स सी ए किती आहे 9 प्लस डिस्टन्स बी सी किती आहे 7. 9 प्लस 7 16. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 2. आता फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2 या 2 स्मॉलर डिस्टन्सची सम आपल्याला ह्या लार्जेस्ट डिस्टन्स एवढी मिळालेली आहे. म्हणजेच हे 3 पॉईंट्स कोलिनियर असणार आहेत. लिहू आपण. इक्वेशन 1 अँड 2 डिस्टन्स सी ए प्लस डिस्टन्स बी सी इज इक्वल टू डिस्टन्स ए बी. डिस्टन्स सी ए प्लस डिस्टन्स बी सी इज इक्वल टू डिस्टन्स सी ए. देअरफॉर पॉईंट्स ए, बी अँड सी आर कोलिनियर. हे तिन्ही पॉईंट्स कोलिनियर आहेत. आणि कोणता पॉईंट कोणत्या 2 पॉईंट्सच्या मध्ये असणार आहे, आता या दोन्ही डिस्टन्समध्ये कोणता पॉईंट कॉमन आहे पहा, सी हा पॉईंट काय आहे कॉमन आहे. म्हणजे सी हा पॉईंट काय असणार आहे, ए आणि बी या 2 पॉईंटच्या मध्ये असणार आहे. पॉईंट सी लाईज बिटवीन द पॉईंट्स ए अँड बी. 2 स्मॉलर डिस्टन्समध्ये जो पॉईंट कॉमन असणार आहे तो काय असणार आहे, इतर 2 पॉईंटच्या मध्ये असणार आहे, मिडलला असणार आहे. नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करू आपण. एक्झाम्पल 4 काय दिलेलं आहे पहा आपल्याला. या ठिकाणी आपल्याला 3 पॉईंट्स दिलेले आहेत, एल, एम आणि एन. हे 3 पॉईंट्स आपल्याला दिलेले आहेत. आता एल आणि एम या 2 पॉईंटमधील डिस्टन्स किती आहे 11. एम आणि एन या 2 पॉईंटमधील डिस्टन्स किती आहे 12. आणि एन आणि एल या 2 पॉईंटमधील डिस्टन्स किती आहे 8. आणि आपल्याला कोणता पॉईंट इतर 2 पॉईंट्सच्या मध्ये आहे हे आपल्याला फाइंड करायचं आहे. पहा सॉल्व करू आपण एक्झाम्पल. प्रथम काय करायचं आहे आपल्याला, सगळ्यात लार्जेस्ट डिस्टन्स कोणता आहे ते लिहून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये लार्जेस्ट डिस्टन्स कोणता आहे पहा, 11, 12 आणि 8. याच्यामध्ये सगळ्यात लार्जेस्ट डिस्टन्स कोणता आहे 12. लिहून घेऊ आपण. डिस्टन्स एम एन इज इक्वल टू 12. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 1. त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, 2 स्मॉलर डिस्टन्सची सम करायची आहे. म्हणजेच डिस्टन्स एल एम प्लस डिस्टन्स एन एल. डिस्टन्स एल एम प्लस डिस्टन्स एन एल
इज इक्वल टू डिस्टन्स एल एम किती आहे 11 प्लस डिस्टन्स एन एल किती आहे 8. 11 प्लस 8 किती येईल 19. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 2. आता फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2 या दोन स्मॉलर डिस्टन्सची सम ही आपल्याला लार्जेस्ट डिस्टन्स एवढी मिळालेली नाही. म्हणजेच हे तिन्ही पॉईंट्स कोलिनियर असणार नाहीत. लार्जेस्ट डिस्टन्स किती मिळालेला आहे आपल्याला 12 आणि या दोन स्मॉलर डिस्टन्सची ॲडिशन किती मिळालेली आहे 19. आणि आपल्याला या दोन स्मॉलर डिस्टन्सची सम ही या लार्जेस्ट डिस्टन्स एवढी मिळालेली नाही. म्हणजे हे 3 पॉईंट्स कोलिनियर असणार नाहीत. लिहू आपण आन्सर. फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2 distance LM plus distance NL is not equal to distance MN. Distance LM plus distance NL is not equal to distance MN. Therefore, points L, M and N are not collinear. अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करू आपण. आता आपल्याला एक्झाम्पल 5 काय दिलेलं आहे पहा. या ठिकाणी आपल्याला 3 पॉईंट्स दिलेले आहेत. एक्स, वाय आणि झेड हे 3 पॉईंट्स आपल्याला दिलेले आहेत. एक्स आणि वाय या 2 पॉईंटमधील डिस्टन्स किती आहे 15. वाय आणि झेड या 2 पॉईंटमधील डिस्टन्स किती आहे 7. एक्स आणि झेड या 2 पॉईंटमधील डिस्टन्स किती आहे 8. आणि आपल्याला कोणता पॉईंट इतर 2 पॉईंटच्या मध्ये आहे हे आपल्याला फाइंड करायचं आहे. पहा सॉल्व करू आपण एक्झाम्पल. प्रथम आपण लार्जेस्ट डिस्टन्स कोणता आहे हे लिहून घेऊ. आता 15, 7 आणि 8 यामध्ये लार्जेस्ट डिस्टन्स कोणता आहे 15. लिहून घेऊ आपण. डिस्टन्स एक्स वाय इज इक्वल टू 15. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 1. आता आपल्याला काय करायचं आहे 2 स्मॉलर डिस्टन्सची सम करायची आहे. म्हणजेच डिस्टन्स वाय झेड प्लस डिस्टन्स एक्स झेड. डिस्टन्स वाय झेड प्लस डिस्टन्स एक्स झेड इज इक्वल टू आता वाय झेड किती आहे 7 प्लस डिस्टन्स एक्स झेड किती आहे 8. 7 प्लस 8 किती येईल 15. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 2. आता फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2 दोन्ही डिस्टन्स आपल्याला इक्वल मिळालेली आहेत. म्हणजेच 2 स्मॉलर डिस्टन्सची सम आपल्याला लार्जेस्ट डिस्टन्स एवढी मिळालेली आहे. म्हणजेच हे 3 पॉईंट्स कोलिनियर असणार आहेत. लिहून घेऊ आपण. फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2 डिस्टन्स वाय झेड प्लस डिस्टन्स एक्स झेड इज इक्वल टू डिस्टन्स एक्स वाय. डिस्टन्स वाय झेड प्लस डिस्टन्स एक्स झेड इज इक्वल टू डिस्टन्स एक्स वाय. देअरफोर 2 स्मॉलर डिस्टन्सची सम आपल्याला लार्जेस्ट डिस्टन्स एवढी मिळालेली आहे. देअरफोर पॉईंट्स एक्स वाय अँड झेड आर कोलिनियर. म्हणजेच हे 3 पॉईंट्स कोलिनियर असणार आहेत. आणि कोणता पॉईंट इतर 2 पॉईंट्सच्या मध्ये असणार आहे. आता ही जी 2 स्मॉलर डिस्टन्स आहेत याच्यामध्ये कोणता पॉईंट कॉमन आहे पहा. झेड हा पॉईंट या दोन्ही डिस्टन्समध्ये कॉमन आहे. म्हणजे झेड हा पॉईंट वाय आणि एक्सच्या मध्ये असणार आहे किंवा एक्स आणि वायच्या मध्ये असणार आहे. लिहून घेऊ आपण. देअरफोर पॉईंट झेड लाईज बिटवीन द पॉईंट्स एक्स अँड वाय. एक्स अँड वाय किंवा वाय अँड एक्स लिहिलं तरी चालेल. किंवा आपण कसं लिहू शकतो एक्स डॅश झेड डॅश वाय. झेड हा पॉईंट एक्स आणि वायच्या मध्ये आहे. किंवा हेच कसं लिहू शकतो आपण वाय कॉमा झेड कॉमा एक्स. म्हणजे झेड हा पॉईंट वाय आणि एक्सच्या मध्ये आहे. अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करू आपण. एक्झाम्पल 6 काय दिलं आहे पहा आपल्याला. या ठिकाणी आपल्याला 3 पॉईंट्स दिलेले आहेत. डी ई आणि एफ हे 3 पॉईंट्स आपल्याला दिलेले आहेत. Distance between the points D and E is equal to 5. Distance between the points E and F is equal to 8. Distance between the points D and F is equal to 6. आणि आपल्याला काय विचारलेलं आहे कोणत्या 2 पॉईंट्सच्या मध्ये कोणता पॉईंट हा इतर 2 पॉईंट्सच्या मध्ये आहे हे आपल्याला फाइंड करायचं आहे. त्यासाठी प्रथम आपण काय करू पॉईंट्स कोलिनियर आहेत की नाही हे चेक करू. प्रथम काय करायचं आहे आपल्याला सगळ्यात लार्जेस्ट डिस्टन्स लिहून घ्यायचं आहे. आता 5, 8 आणि 6 याच्यामध्ये लार्जेस्ट डिस्टन्स कोणता आहे 8. हे डिस्टन्स आपण लिहून घेऊ. डिस्टन्स ई एफ इज इक्वल टू 8. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 1. आता आपल्याला काय करायचं आहे 2 स्मॉलर डिस्टन्सची सम करायची आहे. म्हणजेच डिस्टन्स डी ई प्लस डिस्टन्स डी एफ. डिस्टन्स डी ई प्लस डिस्टन्स डी एफ इज इक्वल टू डिस्टन्स डी ई किती आहे 5 प्लस डिस्टन्स डी एफ किती आहे 6.
5 + 6 किती 11. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 2. आता ही दोन्ही डिस्टन्स आपल्याला इक्वल मिळालेली आहेत का? नाही. म्हणजेच 2 स्मॉलर डिस्टन्सची सम ही आपल्याला लार्जेस्ट डिस्टन्स एवढी मिळालेली नाही. म्हणजेच हे 3 पॉईंट्स कोलिनियर नाहीत. लिहून घेऊ आपण. फ्रॉम इक्वेशन 1 and 2 डिस्टन्स DE प्लस डिस्टन्स DF इज नॉट इक्वल टू डिस्टन्स EF. डिस्टन्स DE प्लस डिस्टन्स DF is not equal to distance EF. Therefore, point D, E and F are not collinear. D, E and F are not collinear. अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.